राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची कथा किंवा आजची सत्यकथा स्त्री पुरुष संबंधाविषयी तुम्हाला जे ज्ञान आहे त्या ज्ञानात आणखी 100% भर पाडणार याची मला खात्री आहे. आणि आपण डायरेक्ट सुरुवात करू. आणि आपले काय ह्याच्यातला बडदाबड नसतं. आपली कथा ऐकली ना, नावं सुद्धा खरी असतात. जायचं गुगलवर सर्च करायचं आणि तुम्हाला ती स्टोरी मिळून जाईल, सगळे मिळून जाईल. फक्त कसं आहे, तिकडं जे असतं ती फक्त थोडी हळद टाकायची आणि तुरीची डाळ शिजवायची, थोडं मीठ टाकायचं, एवढा कार्यक्रम असतो. आणि मी सांगितलं म्हणजे आपण काय करतो, जिरी, मोहरी, लसणाच्या पाकळ्या, मिरची, तेल आणि असा खतरनाक तडका देतो ना, असा सुगंध सुटला पाहिजे डाळीचा, असा विषय असतो. डायरेक्ट आपण स्टोरीला सुरुवात करू. उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणचं कानपूर, फेमस आहे कानपूर अगदी. आणि कानपूरमध्ये घडलेली घटना आहे राजेश गौतम. आता ह्या व्यक्तीला जाणून घेतलं की स्टोरी तुम्हाला समजायला सोपी जाणार. राजेश गौतम ही व्यक्ती पेशाने प्रोफेसर आहे, म्हणजे 12वीच्या पुढचं शिक्षण देणारी, पगार लाखाच्या पुढं, गडी हुशार, नाव राजेश रास्तूळ एकली गडीदारा. ही लोक तुळाची जी लोक आहेत ना, रामाची तुळे रावणाची तुळे मग ओळखून घ्या. चांगले वाईट सगळ्या प्रकारची लोक आहेत तिथं. माझी बी तुळे, जाऊ द्या मरू द्या. हा जो राजेश गौतम आहे ह्याला 1,00,000-1,15,00,000 पगार, पण पोरगा किंवा तो पुरुष म्हणा त्याला असा हुशार गडी म्हणला, प्रॉपर्टी म्हणजे पैसा कमावण्याचा भयंकर छंद त्याला, नाद की कोट्याधीश. त्याचं टार्गेट होतं 100 कोटीचं. आणि त्याने डोकं काय लावलं की आता एवढी सरकार नोकरी म्हणलं, तुम्हाला माहिती आहे काही बँका लगेच कर्ज देतात. हा कर्ज फक्त शेतकऱ्याला मिळत नाही, ज्याच्याकडं ताक आहे त्याला ताक लगेच मिळतं. हा ह्यानी त्या पगाराचं आम्ही ही दाखवलं, हप्ता तुम्हाला 80,000 90,000 हप्ता महिन्याला, करा पैसे मोकळे, द्या कर्ज, असं म्हणून त्यांनी 5-50 लाख रुपये कर्ज काढायचा. कर्ज काढलं की त्याच्यातून त्या बागायतदारा व्यवस्थित ठिकाणी रहिवासी एरियामध्ये जमीन खरेदी करायचा आणि त्या जमिनीमध्ये बांधकाम टावर उभा करायचा आणि तो टावर विकायचा, फ्लॅट विकायचा, दुप्पट तिप्पट पैसा. आणि हे सगळं करत असताना त्याचा अख्खा पैसे काय त्याला एकट्याला मिळत नाहीत. ही जगाची सिस्टीम तुम्हाला सांगतो. आतलं जग असं आहे, त्याच्यात काही सरकारी अधिकाऱ्यांच्या खिशात पैसे घालावे लागतात, बरीच जण पोसावं लागतात त्याच्यात. ते सगळे म्हणजे सिस्टीम, नगर विकास, FSI BPSI, तुम्हाला ती लय आतला विषय कळायचा नाही. ही 2 नंबरवाल्याचं जग आहे. 2 नंबरवाले कसे जगतात, पण ह्या बाजारांनी असे फ्लॅट विक्री करून हे करून ते डोक्याचा पैसा, तसं काय तो काय 2 नंबर करत नव्हता. हा करप्शन आहे तोपर्यंत काही भारत 1 नंबर जाऊ शकत नाही. त्यांनी हळूहळू 45 कोटी रुपयाची प्रॉपर्टी उभी केली. बघा, त्याच्या नावे काही कंपनीचे शेअर्स, त्याच्या नावे वेगवेगळ्या मालमत्ता, जमीन, आणि नोकरी कायची, प्रोफेसर. आता अशा माणसाचं घर आणि कुटुंब हे कसं होतं तुम्हाला सांगतो. 3 BHK फ्लॅट, सगळ्यात सुख सुविधा त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यामध्ये बायको त्याची. आता जो लोकांचे संसार उभं करतो, लोकांना घरं विकतो, त्याची स्वतःची चॉईस. आणि तुळ राशीवाल्यांना शक्यतो चांगल्या प्रकारचं नॉलेज असतं, ते कलागुणी असतात आणि सौंदर्यप्रेमी असतात. त्याच्यामुळे त्यांनी बायकोसुद्धा सौंदर्य 100 जणी उभ्या करायच्या, त्याची बायको सगळ्यापेक्षा निवडून पाडायची. काय असं देवानं दिलेलं सौंदर्य. इतकी दिखणी बाई होती तुम्हाला सांगतो बायको त्याची. तिचं नाव आहे उर्मिला. जसं चेहरा तशी फिगर, तशी हाईट, आणि अगदी बोरातले आळेवाणी मऊ मऊ. हा, आणि ती थंबनेलमध्ये ना तिची बघा. हा, आणि ती बायको सुद्धा वाईट नव्हती, बायको चांगलीच होती उर्मिला. ही पती परमेश्वर मानून 2 मुलांना जन्म घातला. ह्या राजेश बरोबर लग्न झाल्यावर आता 45 कोटीची मालकीन मानल्यावर सफरचंद फ्रीजमधून उघडला तरी खाली पडायचं. ती लय मोठा असं तुम्हाला सांगतो. ती डब्यांनी ते लोक अशी सणा 4-5 चपात्या भाकरी काला चुरून इथपर्यंत वागाळी वस्तू खात नाहीत. त्यांचं डोक्यात कसं असतं, मोजकं खाणं, सुंदर खाणं, चांगलं खाणं, मागाचं खाणं. हा, ते अक्रोड, सुके अंजीर, अमकं तमकं, ती तुम्हाला कळायचं नाही, श्रीमंताचं लय वेगळं असतं. ही अशा प्रकारचं त्यांचं ही. आणि आता बदामन बिदामन असं खायला असल्यावर ती बाईचं सौंदर्य अजूनच निखारलं. हा, तुम्हाला सांगतो, ती जर बाहेर पडली तर टाकामाका लोक बघायची नुसती. कोण कोणाच्या सायकलला धडकतंय, कोण नुसतंच खांबाला धडकतंय. पापणीच लवत नव्हती, इतके तिचं देखणं सौंदर्य ह्या उर्मिलाच.
2 मुलं सोन्यासारखी दिली. आता ती त्याच्या प्रपंचात ती बाई योग्य चालली होती, सगळं व्यवस्थित चाललं होतं, संसार असा चालला होता तसा तुमचा आमचा सुखासुखी चाललाय तसा. पण काय केल्यावर काय होतं, काय केल्यावर पुरं वाटोळं होतं, ही तुम्ही आता लक्षात घ्या. त्यापासून बोध घ्या की अशा प्रकारची घटना आपल्या आयुष्यात घडू नये. तेवढं घेतलं ना, महाराज माझं सांगितल्याचं चीज झालं. तुम्हाला सांगतो, हा जो राजेश आहे ह्याचा स्वभाव बघा, हा अत्यंत रागीट माणूस आहे. त्याची मानसिकता अशी आहे की आय एम किंग. त्याचे स्टेटस ते देवाचा फोटो लावण्याऐवजी स्वतःच्याच फोटोकडे बघायचा. मी लहानपणी असा होतो, सगळं काय असेल ते मी म्हणजे लय मान, मी म्हणजे लय मोठा, मी लय हुशार, मी कोट्याधीश. हाय भाऊ कोट्याधीश, तुझ्या ह्याच्यानं हुशार झालेला तू. स्वतःवर नको तितकं प्रेम का होतं त्या माणसाचं. आणि त्यामुळं तो ज्या ज्या त्याच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या ज्या व्यक्ती आहेत, कोण आईबाप असतील, ह्या म्हणला मात्र इथं नाही, ती गावाकडेच बरी आहेत. इथं चांगले वाईट लोक मिटिंगला येतात, ते मात्र जुन्या वाणाची आहेत, त्यांना दिला हुसकून. बायको, त्याला फक्त बायको म्हणजे एक शोभेची बावली वस्तू होती. संध्याकाळी फक्त ध्यान झालं की तिच्याजवळ जायचं आणि कार्यभाग साधायचा, याच्या पलीकडे बायकोला किंमत नाही. त्या मुलांचा अभ्यास घेतला का हे केलं, त्या मुलांना बी दमदाटी करायचा, दाखात घ्यायचा, मग पट्टीने कधी कधी शिक्षा करायचा, लाकडी पट्टीने. बायकोला 101 लाखो प्रकारच्या शिव्या त्याच्याकडे होत्या. त्याशी अशा प्रकार त्या बायकोला तो इतका टॉर्चर करायचा, मेंटली इतका टॉर्चर करायचा. तिला महाराज एक सुखाचा शब्द हा राजेश त्या उर्मिलाला बाबतीत बोलत नव्हता. एक सुखाचा शब्द नाही त्याच्यात. ती हँग झाली हो बाई फार डोक्यात. ती नवरा, ती रात्री सुद्धा काय आवाज झाला, समजा बिंड जरी वाजलं तरी दचकून उभी राहायची का, की नवरा कधी कधी एखादी मुस्काडीत. अशा प्रकारचा हा राजेश बायकोला ट्रीट करत होता. आणि फक्त तिच्या देह आहे, एक स्त्री देह आहे, आणि तो रीतिरिवाजाने माझ्या गळ्यात पडलेला आहे, आणि माझी बायको आहे ती. जसा त्याची एखादी बिल्डिंग आपण बांधली, एवढ्याला प्लॅट आहे, एवढं जमत नाही, 40 लाख असेल तर घ्या, हे जेवढं कस्टमरला सांगायचा, तसं ही बायको इतकी सुंदर आहे, असे माझी प्रॉपर्टी, बायकोला प्रॉपर्टी समजून चालायचा. आणि ह्या राजेशचं पुढं जाऊन काय झालं हे आपण बघू. अशा प्रकारे गरम डोक्याचा माणूस, सारखा बायकोचा अपमान. ओके, आता ह्यांनी डोकं लावलं, त्याच्या घरापासून जवळच त्याला एक 17 गुंठे जागा खरेदी केली. आणि म्हणला इथं कॉन्ट्रॅक्ट जे आता कॉन्ट्रॅक्टर शोधायचा आहे, ॲडव्हर्टाईज. ह्या माणसाची उठबस अत्यंत वरिष्ठ अधिकारी, तुमचे सरकारमधले अधिकारी, काही उद्योगपती, काही सिमेंट वगैरे मटेरियल, म्हणजे सगळे हायफाय लोक, जी बाबा सर्वसामान्यात मिसळत नाहीत. काचच्या बंद आत काचा करून गाड्यांनी चालतात, त्यांच्या ऑफिसमध्ये जातात, तिथून अशा लोकांची आता संबंध. हा आता विषय असा आहे, अशा ह्या उर्मट आणि गुरमी असलेल्या संपत्तीचा माज असलेल्या राजेश गौतम याच्या शेजारी त्याला 17 गुंठ जमीन मिळाली, जिथं राहत होता तिथून जवळच. त्यांनी दिली ऑफर, म्हणले पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज दिली, एक कॉन्ट्रॅक्टर नवीन पाहिजे, आणि नवीन दिवसेंदिवस डेव्हलप होत, नवीन डिझाईन येतात फ्लॅटमध्ये, ह्या नवीन डिझाईन बनवून देणारा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. म्हणून अप्लाय सोडला की 4-2 आले, त्यातला एक त्यांनी सिलेक्ट केला. त्याचं नाव होते शैलेंद्र सोनकर. शैलेंद्र सोनकर ही व्यक्ती आता मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो, एकासाठी एक लोक आहेत बरं का, असं समजायचं नाही मिले किंग, कधीच कुणी समजायचं नाही, कुणी किंग नसतो महाराज. आणि लय पैशावाला असला ना, गरीबाला कधी हलक्यात घ्यायचं नाही. हा, गरीब एका ठोक्यात 2 तुकडं करणारा माणूस असतो. गरीबाचा नाद करायचा नाही, आणि गरीबाला कमी पण लेखायचं नाही. जे तो आपल्या हिमती वे, तू लय कोट्या दिशे ना, तर तू काही सोनं हागत नाही, लक्षात घ्या. आणि तू काय कोणाला मुठभर दान करीत नाही. तिथं मंदिरांनी गणपतीच्या पुढं जाऊन तू गपचिप लाखांनी कोट्यानी का तेवढं तुझं पाप असतं, तिथं देतो. हा, पण ते गरीबाला काय कमी करायचं समजायचं कारण नाही. शैलेंद्र सोनकर हे कॉन्ट्रॅक्टर, ही विचित्र अवलाद होती. ही अवलाद अशी होती की त्याला नाद जिमचा, शरीर सोष्टो, इतका गडी भारी दिसायचा आणि देखणा दिसायचा. पुरुष सुद्धा देखणा असू शकतो, असं काही नाही. म्हणजे कसा पुरुषाचं देखणे, पण तुम्हाला सांगतो, पोट कमी पाहिजे, डिरी सुटलेलं नाही पाहिजे, छाती रुंद भरधार पाहिजे, आणि जे दंड आहेत ना ते पिळदार पाहिजे. त्याच्यानंतर चेहऱ्यावर तेज पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, आणि राहणीमान एखाद्या राजासारखं पाहिजे. त्याला म्हणावं राजबिंडा, अशा प्रकारचा हा शैलेश सोनकर. आणि तो रंगेलही होता, असं काही नाही.
पण त्याची पण चॉईस अशी होती की स्त्री अति सौंदर्याची पारख त्याला होते. सौंदर्याची पारख किंवा एखाद्या स्त्रीला ती किती सौंदर्यवान ही टक्केवारीच मोजणारी फार कमी लोक आहेत. माझा लय अभ्यास झालाय त्याच्यावर. ती बऱ्याच जणांना कळतं, बऱ्याच जणांना कळतच नाही त्यातलं काय विषय असं. कारण बऱ्याच जणांच्या घरात परिस असतो तो त्याला कधी कळत नाही. हा म्हणजे असा विषय असतो. आणि आपण एखाद्या चित्रपटात नाही का नट नटी सिलेक्ट करतात त्या भूमिकेशी साजेस, त्या लोकांना एक त्याची चांगल्या प्रकारची नजर असते की ही भूमिका कुठली नट किंवा कुठली नटी त्या भूमिकेला न्याय देऊ शकेल, असा एक विषय असतो. फार वैविध्यपूर्ण जग आहे, फार सुंदर जग आहे. पण तुम्ही बाकीच्याच गोष्टी अडकून बसतात. ती ह्यातली जगातली जगण्याची सुंदरता आहे ना, ही तुम्ही घेत नाही, ती घ्या माझ्या माध्यमातून. हा जो शैलेश सोनकर गाडी वापरायचा तुमची ती थार आतमध्ये, जिम बीम त्याचं ते व्यायाम, त्याचं ते प्रोटीन खाणं, आमकं तमकं सगळं चालून त्यांनी असं डोकं, तो बी ही लोक हुशार असतात बघा तुम्ही. त्यांनी असं तिथं मेंटॅलिटी अशी होती की कष्ट करून पैसा मिळत नाही. हा ही ती चुकीचं लिहून ठेवले, कोणी ठेवले. पैसा हा कष्टला जोड बुद्धीची असावी लागते, त्यात पैसा आहे. त्यांनी त्या UP बिहार झारखंडमधून लेबर आणले, तिकडं खायला माग लोक इकडं आणली, त्यांना व्यवस्थित पगार दिला, लेबर सगळे. मी म्हणला मी डिझाईन आखून देईन, सगळे बांधकाम करणारे कामगार. त्याला सणासुदीला त्यांना कपडे वेळची वेळ, काय दुखलं खोपलं त्या पोरांचं हे करायचं, त्यांच्या लहान मुलांना शाळेत टाकलं, हे केलं, सांभाळायचं लेबर व्यवस्थित. आणि अशी टीम होती त्याच्याकडे की बिल्डिंग नात का 2 महिने 4 महिने 5 महिने 6 महिन्याच्या आत बिल्डिंग तो ठोकून मोकळे करायचा, इतक्या स्पीडने काम करायचा. यंत्रणा स्वतःच्या पैशाने विकत घेतली होती. हाले मोठा असन ना, आता राजेश गौतमची 65 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती टोटल सगळी. पण ह्याची सुद्धा काय कमी नव्हता. हे बी 2 कोट 4 कोटच्या मशनी याच्याकडे होत्या. अशा प्रकारे फर्स्ट क्लास गडी शैलेंद्र सोनकर. शैलेंद्र सोनकर त्याच्या घरी बोलावलं बा, घरी बोलावलं, मिटिंग झाली, कॉफी घेतली. आता ह्यो राजेश म्हणजे 65 कोटीवाला, त्याच्या पुढे बसलाय 3 कोटीवाला. आणि शैलेंद्र सोनकरच्या डोक्यात काय होतं, ह्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळलं पाहिजे, ह्याच्यात मला चांगल्या प्रकारे पैसे कोटभर रुपये तर नक्की शिल्लक राहणार टॅलीमध्ये त्याच्या. म्हणला ही डिझाईन मी परफेक्ट बनवू शकतो, तुम्हाला काय मोका देणार नाही हे करायचा, तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मला द्या. म्हणला पैसा मी देणार, मला शिक्षक बी म्हणला मी, पण मी रविवारी तुला फक्त व्हिजिटला येऊन सगळी व्यवस्थित पाणी करत जाईन आणि तुझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे बाबा, मला काळजीच करू नका, 1 नंबर बिल्डिंग. आणि अशा प्रकारे त्यांचं ॲग्रीमेंट झालं, डन झालं. आणि मग ह्या राजेश गौतम त्याला तिथं कुठं पेमेंट कमी पडलं, काय पडलं, कुठं चेक ठेवलेले असले, चेकनी पेमेंट करायचं. हा चेक सकाळच्या बारीक कॉलेजला जायच्या आधी, कॉलेज असतं सकाळचं, हा लवकर घरी ठेवायचा. मला बायकोकडे चेक ठेवलाय, तू चेक घेऊन जा, असं जा तसं जा. त्याचं घरी येणं, मध्ये आधी येणं जाणं चालू झालं. आता शैलेंद्र सोनकरच्या घरी येत होता त्यावेळी त्याच्या एक डोक्यात एक, म्हणजे फ्लॅट उघडायच्या आधी, आपण बेल वाजवायच्या आधी आतून भांडणाचा, शिवीगाळ केल्याचा, गाणगाण हा आवाज त्यांनी 2-3 वेळा ऐकला होता. बघा, तुम्हाला वाटतं की तुम्ही घरात जे वागताय हे कोणाला कळत नाही, शेजाऱ्यांना सगळं माहीत असतं किंवा लोक बोलत नाही ह्या गोष्टी. पण तुम्ही आयला म्हणला जो इतकी देखणी बाई, काय म्हणलं ही त्याला इज्जत देत नाही, त्याला असं करतो तसं करतो, शिवाय देतो. म्हणलं आता ते आपल्याला काय करायचे. मग एक दिवस गेला असाच चेक आणायला, तिचा नवरा काही घरी नव्हता. आणि मग त्याला एक गोष्ट माहीत होती की ही जी उर्मिला आहे, ह्या उर्मिलाचा आज बड्डे आहे, ही त्याला माहीत होते. पण त्याचा बड्डे विश करायला तिच्या नवऱ्याने करायला पाहिजे, कुणी नका करून त्या नवऱ्याने करायला पाहिजे. नवऱ्या ते बड्डे बिड्डे तसं लोकांचं, त्याचं फक्त 65 कोटीचे 100 कोटीपर्यंत मी कसं जाईल त्याचे प्रयत्न चालले होते. बायकोला फक्त शिवाय द्यायचा. आणि ह्या संधीचा फायदा ह्या शैलेश सोनकरनी. पण कसं आहे, तो म्हणला चिडिया म्हणजे पाखरू, तर म्हणला लय सोन्याच्या कोठ्यात लय, या काय की हाताला लागणार नाही, पण प्रयत्न चालू ठेवायचं. मग त्यांनी डोकं असं लावलं, घरी गेला चेक आणायला. आणि ही नुकतीच आपले केस वाळवत होती, तिचं ते अप्रतिम सौंदर्य बघून, तिची बेंबी बघून, तिचा देह बघून ही तर पार बी थारलं. तुम्हाला सांगतो, ह्याची थार आहे ना, ही सुद्धा अशी थरदार दरदार करायला लागली. तो म्हणला आईला काय करावं आता. मग त्यांनी डोकं चालवलं, त्याने आणला होता गुलाब आणि म्हणला बाबी, तुम्हाला एक
ऍक्ट करून दाखवायचा. ऍक्ट म्हणजे त्याला आपण अभिनय म्हणतो. तुम्ही मी फक्त कॉन्ट्रॅक्टरच नाही, मी एक चांगला अभिनेता सुद्धा आहे. म्हणजे ठीक आता तू ओळख झालीच होती. ती अशी समोर या मला समोर उभं राहा तुम्ही. ती समोर उभी राहिली, केस तिच्या गळ्यात तसेच, आणि इतकी सौंदर्यवान, इतकी रूपवान, इतकी गुणवान स्त्री तिच्या समोर असली. आणि मग ह्याचा आतला कवी जागा झाला. आणि शैलेंद्र सोनकरने गुलाबाचं फूल गुडघ्याव खाली वाकला, तिचा हात हातात धरला, गुलाबाचं फूल तिच्या पुढं धरलं आणि तिला सांगितलं, तुम्हाला असं कुणी सांगितलंय का की ह्या दुनियातल्या सगळ्यात सुंदर डोळे तुमचे आहेत? तुम्हाला असं कुणी सांगितलं का की ह्या दुनियातलं सगळ्यात सुंदर स्मित हास्य तुमचं आहे? बाईला असं म्हणल्यावर महाराज बाई सुद्धा फकाळली. तुम्हाला तुम्हाला सोपं वाटतं काही? अहो, स्तुती हा एक असा प्रकार आहे की स्तुती लोकांना, खोटी स्तुती केली कशी बा, स्तुती आवडते लोकांना. तुम्ही कधी एखादा मंत्री, आमदार, खासदार गेले अहो बघितले का, ते खुर्ची माग मंत्री बिंत्री बसलेला असतं. मग ते मुख्यमंत्री असो कुणी असून दे, मोठा माणूस पाहिजे फक्त ते बसला असतो. आणि ती बाकीची आहेत का, बाकीची कुणी असून दे, आमदार बेमदार कार्यकर्ते, ती नुसती अशी स्तुती करत असते त्याची, आणि ती आतल्या आत चिकळत असतं. म्हणजे असा असा प्रकार असतो स्तुतीचा. ही दुनियातले सगळ्यात स्मित हास्य ह्या दुनियेतलं तुमचं आहे. खुश झाली बाई, त्याला काय आहे. आणि मग शेवट म्हणला हॅपी बर्थडे दिला. मेन कसं आगीजवळ गेले असं पा घालतं नुसतं, सेम तसंच बाई पा घालली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं टचकन. कारण बाई चांगलीच होती, बाई वाईट नव्हती. ती उर्मिला म्हणली काश, म्हणजे ती म्हणली माझ्या नवऱ्याने जर मला हे म्हणलं असतं ना तर मला 100 पटीने जास्त आनंद झाला. पण तो नुसता पैसा पैसा करतोय. म्हणला जाऊन द्या, आयुष्यात तुम्हाला परमेश्वराने एवढं मोठं सौंदर्य दिले ना, त्या सौंदर्याची किंमत त्याला नसली तरी मला आहे. हा मग ती उलटून म्हणले बरोबर आहे, पण तुम्ही माझा नवरा नाही ना. म्हणलं मित्र आहे ना. लगेच त्यांनी शेक पुढे केला, बाईने हातात हात दिला, मऊ हात हातात आला, गडी खुश झाला. त्याला म्हणला आता पहिला बांध तर लागलाय बरं का, पण आता बघू आता भविष्यात कसं काय. आणि मग म्हणले तुम्हाला जर कंटाळा आला ना तर 5 मिनिटं 10 मिनिटं थोडं बरं वाटा म्हणून मला तुम्ही फोन करत जा, काय अडचण नाही म्हणला. इथं शारीरिक संबंधाचा विषय नव्हता ध्यानात ठेवा. हे फक्त याला म्हणतात पेरणी. आणि तुम्हाला माहिती पेरणी झाली उगावतच. हा, काही समजा नाही उगवत, पण काही बरंच उगावतच बुवा. हा, पेरणीचा असंही झालं. 1-2 दिवस गेलं की त्याचं ते गोड बोलणं आमकं आमकं शैलीचं, आणि त्याचं ते शर्ट कट्सचे असायचे. कट्सचे मध्ये ही दंडाची जी बिंडकी आहे ना, त्याला फिटमध्ये शर्ट असतो बघा, फार छान दिसतो. राजबिंडा तरुण एवढा. आता ह्याचं वय 26 होतं, तिचं वय 30-31 होतं, 6-7 वर्षांनी मोठी. पण गडी राजबिंडा, त्यात काय वाद नाही. खुश झालं. ह्यांची अशा प्रकारे अनैतिक संबंध सुरुवात झाली, बोलणं चालू झालं इथं. तो गडी काय बारीक नव्हता. आणि तो गडी जो त्याच्यात एक्सपर्ट असतो, हा शैलेशी एक्सपर्ट होता. फोर प्ले कसा करावा, त्याच्यानंतर तो मधाचा वापर करायचा. हा, ठराविक शरीराच्या भागावर मध ओतायचा आणि तो त्या जिभेने चाटणे, ती एक वेगळी कला आहे. तुम्हाला सांगितलेली पाठीमागं. ही तुम्हाला सांगतो, ह्या घटनेतून तुम्ही एवढं घ्या की ही बाई चांगली स्त्री फकाळली कशामुळं, वायाला कशामुळे गेली, तिने तिचा ट्रॅक कशामुळे सोडला, प्रपंच कशामुळे सोडला, सगळी रिस्क घेतली कशामुळे घेतली? फक्त नवऱ्याचे आपल्या बायकोकडे असलेले दुर्लक्ष, नंबर 1. नंबर 2, तिला किंमत न देणे, शिवीगाळ, ती तुझी प्रॉपर्टी सांभाळणे. अशा अनेक नवरे आज समाजात आहे. काही जण पट्ट्याने मारतात, बाया गप बसतात, काही जण शिवीगाळ करतात, गाण बोलतात. तुम्हाला सांगतो, तुमचा कधी करेक्ट कार्यक्रम म्हणून सांगता येणार नाही. हा, आणि आपल्या चॅनलवर आल्यावर तर 100% होणार, तुम्हाला सांग. त्यामुळं त्यात बदल करा. स्त्रीला फक्त शारीरिक सुखात सुखी ठेवणं गरजेचं नाही. मी आज जे बोलतोय हे मानसिक सुखाबद्दल बोलतोय. तिला किंमत द्या. तिला ती अर्धांगिनी आहे. तुमच्या संसार रूपी रथाचं ते एक चाक आहे. हे धरून चालला ना तर प्रपंच नेटका झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर प्रपंच तुमचा फाटका झाल्याशिवाय राहणार नाही. हा, एवढ्या ह्याच्यातून घ्या. झालं यांचा अनैतिक संबंध चालू झालं. मग अनैतिक संबंधाचं कसं असतं, दिल मांगे मोर. आता हे नवरा तेवढे 15-20 मिनिटाचं वागणं आणि ह्या शैलेशचं 25-30 मिनिटाचं, 10-20 मिनिटं जास्त धरून सारा. हा, फोर प्ले, सगळं काय नांगरट आणि परत आफ्टर प्ले. हे म्हणले माझं तर आयुष्य म्हणले फुकट गेल्यासारखं आहे. माझ्या सौंदर्याची खरी पारख आणि तारीफ
याला आहे म्हणते नातखोळा. इतकी स्त्री वाहवत गेली आणि अशा प्रकारचं जर रिलेशन ठेवलं तर तुम्हाला सांगतो ती स्त्री सुद्धा फार वेळ होऊन जाते, काही करायला ही होते पुरुषासाठी. ही वस्तुस्थिती आहे. समाजात ह्या गोष्टी बोलल्या जात नाही, पण त्या अभ्यासपूर्वक तुमच्या नजरेत का तुमच्या डोक्यात का घालायच्या, जिथं जिथं चुका असत्या ना. हा, जमीन सपाट करताना आपण लेवल करतो, मला माहिती आहे का वाकडे. आता ती मी शेतकरी असल्यामुळे मला ती असलं दाखलं लगेच सुचत्यात. काय होतं, लेवल करताना टेकाडन इकडं खड्डा आणि तिकडे टेकाडा असं जमत नाही का. एका बाऱ्याहून सगळा एकर भिजला पाहिजे, ही शेतकऱ्या डोक्यात असतं. एका बाऱ्यावर नाही तर खाली वर झालं ना तिकडचं पीक जळून गेलं म्हणायचं. वर खालीच नाही. सरेबेरी अशा सरळ आला पाहिजे, उतार व्यवस्थित आला पाहिजे, आणि त्या हिशोबाने चढाव जिथं असं चढाव नेऊन पाईपलाईन सोडली की पाटाने आखाव एक नंबर भिजणार, असा विषय असतो. त्याच्यामुळं ही बाई वायाला गेली. ही बाईचे अनैतिक संबंध झाले, आणि अनैतिक संबंध चालू झाले की तुम्हाला माहिती आहे वर कार्यक्रम होतो. हा, उचला, कुणीतरी उचला आता. आणि काय कसं कुठं उचलला जाईल कोणी सांगता येत नाही. इथं परिस्थिती अशी झाली, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं. मग लय खुश. हे शिव्या द्यायचं नवरा हे काय नाही आपले, चलून द्या. आता ती सुखी झाली होती. आता तिला पूर्ण सुख अगदी तृप्त होईपर्यंत मिळत होतं, विशेष नव्हता काय. पण शनी एक दिवस बायकोला सांगितलं, राजेश गौतमने, माझा इन्शुरन्स संपलेला आहे, मला इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे. ते पेमेंट कुठं ठेवलेलं आहे ते आता नवरा बायकोचा विषय येतो. ते म्हणजे ठेवलं तिथं ते बरा. म्हणजे आता थोडा वाढून घेतो. मला जर काय झालं तर तुला माहीत असं तू नॉमिनी आहे, आणि 3 कोटी रुपयाचा माझा इन्शुरन्स आहे. तर इन्शुरन्सवरून बोलता गप्पा मारता हिने त्या राजेशला सांगितलं, असं शक्य होणार नाही का, 45 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे माझ्याकडं, ही सगळी मलाच मिळन. म्हणलं कशी मिळन, इडीबिडी का काय तू. म्हणली सगळ्यात मोठा आडसर नवरा आहे, नवरात कार्यक्रम राबवायचा म्हणली. शिव त्याचा कार्यक्रम राबवायचा म्हणल्यावर शैलेश हा बी मस्त हुशार. प्रत्येक माणूस जो पैसा कमवण्यात हुशार असतो तो कधी कधी सर्व प्रकारे परिपूर्ण असतो, अशातला भाग नाही. माणूस कसा फसतो बघा, की ऑफरच आहे एक प्रकारची, ही एक प्रकारची ऑफरच आहे. म्हणला मग माझा काय फायदा, 20% लगेच, काही ह्याला खपू, लग्न कर नाही तर काय, पण 20 कोटी रुपये तुला एकदम देते. आता याला चांगलं शैलेशचं चांगलं होतं ना, काय ह्या लोभाच्या पायी बळी पडायची गरज होती का. आता त्याला स्त्री मिळते, सगळे मिळते, चलून द्यायचं भाऊ त्याचं. त्याला वाटलं ह्याच्याबरोबर 45 कोटी रुपये मिळले तर मग तर माझ्या 7 पिढ्या मला बसून खात्यान. ह्या लोभाला हागडी बळी पाडला, इतका भयानक. म्हणला चालतंय, काय करायचं. म्हणली आता काही करून कार्यक्रम करा. पण दोघांची अशी चर्चा झाली की ह्याचा कार्यक्रम तर करायचा, नवरा मारायचा, शैलेशची आणि ह्या उर्मिलाची. तो म्हणला तुला कळत नाही, थांब मी लय हुशारी. मानला काटा असा काढायचा, काट्याला नाही कळलं पाहिजे कुणी काढला कसा काढला, हा मर्डर वाटलाच नाही पाहिजे, तू एक अपघात वाटला पाहिजे. मी लय हुशारी म्हणला. थारोगच घेतले का, व्यायाम नसतं, व्यायाम करत नाही. आपलं म्हणला गुडघ्यात नाही व्यायाम करतो, म्हणजे आपला इथं आहे म्हणला, लय हुशार आहे मी, तू नको काळजी करू, मी बरोबर करतो. ती म्हणली ओके म्हणलं की ह्याने डोकं लावलं. एक ड्रायव्हर आहे, आणि त्या ड्रायव्हरचं नाव सुमित कटेरिया. इकोचा ड्रायव्हर आहे बघा, इको म्हणजे कार आहे आपली पेट्रोलवरची, सुमित कटेरिया. त्या सुमित कटरे त्याच्याच कामातला, कुठं लेबर आणणारा माणूस होता त्याच्यातला. सुमित कटरेला साईडला घेतला, आणि ती बिहारी माणसं मारतात बरं का, तुम्हाला सांगतो. मग बिहाऱ्यांच्या नादाला लागू नका, ती अशी कमी पैशात ती सुपारी घेतात, असे प्रकार घडलेले ती एमआयडीसीने राहतात बिहारी. म्हणला एक आदमी को रस्ते से हटाना है, ते हिंदीत नाही सांगितलं त्यांनी. तो म्हणला किती पैसे, 4 लाख रुपये मला देतो, लाख रुपये लगेच देतो. ती झालं बिहार तयार. म्हणला मला काय कार्यक्रम करतो, आणि काळजी करू नका म्हणला, कुठलंही हत्यार वापरणार नाही, काय नाही, वाटला पाहिजे अपघात. म्हणलं ठीक आहे. ते रेकी केली, ह्याने सांगितलं कधी काय मारतात. तारीख उजाडली 4 नोव्हेंबर 2023. 4 नोव्हेंबर 2023 सकाळी 5:30च्या आसपास उजाडलं होतं चांगलं. आणि हा जो राजेश गौतम आहे, त्या उर्मिलाचा नवरा, हा मॉर्निंग वॉकला सकाळी ट्रॅक सूट घातलेला, बूट बीट, एकटाच आपला. ती काय कोणाचं पट्टून घेत ती स्वतःच्या नादात असायचं, मिले मोठा आणि मिले वारी. ती आपलं हळूहळू चल अशी रनिंग करत होता.
यांनी केली इको चालू तिकडून. हा सगळ्या इकडं बघितलं आणि असं काही जोरात स्पीडनी ठोकलं म्हणतात त्याला मागून. हा गडी 15-20 फूट वर उडाला एका झाडाला, परत हा पाटला, तिथून खाली पडला, जाग्यावर खालास आजीजवळ. हावी याला कंट्रोल नाही झाले, पुढे गेल्यावर गाडी त्याला ठोकल्यानंतर याचा तोल केला. पोल, इलेक्ट्रिक पोलला ह्याची गाडी धडकली, अशी धडकली. आता ती मारुती सुझुकी आहे. मारुती सुझुकी म्हणजे अजून जगातल्या हाय फायच्या कंपन्या, टोयोटा बघा जगात 1 नंबरची कंपनी आहे, वापरायच्या, रिलायबल, विश्वास. अजून टोयोटाला सुद्धा नाही कळलं, त्यांच्या मिटिंग होत्यात की बाबा एवढा मोठा देश आहे, इथलं मार्केट आपण इथं मारुती सुझुकी टॉपला काय, हे त्यांना पण नाही कळलं. ध्यानात ठेवा. त्याचं कारण म्हणजे शीला बिल्ड क्वालिटी नाही, तिला 1 स्टार रेटिंग असलेली कार ही तर सगळ्यात जास्त सेल होती. ही मार्केट भारतीयांचं मन कोणाला कळलं नाही, तुम्हाला सांगतो. चांगली गेली निघून. हा आपण कधी कोणाला डोक्यावर घेऊ सांगता येत नाही. हा आणि ज्या स्विफ्टला लोकांनी डोक्यावर घेतले त्याचं इंजिन फियाट बनवित होती. फियाटनी त्यांची एक काढली, ते इंजिन त्याच्यात टाकलं, कुणी कुत्र्याने घेतलं नाही. सेम इंजिन, स्वतःची कंपनी नाही घेतली, पण ते इंजिन ज्या कंपनीला विकलं स्विफ्ट टॉपवर, इंजिन फियाटचं, डिझेल फियाट बद्दल बोलतोय मी. ही असले आपलं ते लय वेगळा विषय, तुम्हाला कळायचा नाही. आता ह्या घटनेमध्ये ही ठोकलं पण त्याची गाडी ठोकली मारुती सुझुकी. भाकरीचा पापडा कसा फडावा तसं त्याचं पत्र असतात, ती पार वाकड तिथे काय चालू व्हाय ना, ही उतारलं तिथून खाली, सीट बेल्ट लावला होता. म्हणला वाटलं झालं बापार. आणि मग लोक हाणत्यान म्हणून तिथून पळाला, गेला असा पोलीस स्टेशनला गेला. मला साहेब माझ्याकडून चुकून हे झाले, अपघात झालाय आणि लोक हाणत्यान म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. काय पोलिसांनी ते पंचनामा केला, पोलिसांनी सगळं व्यवस्थित उपस्कार. कुणाची कुणाला काही खबर नाही. हा खून होता पण तो पचला का, कुठली इन्क्वायरी नाही, काय नाही, अपघात म्हणून त्यांनी नोंद केली. त्याचं हे झालं, ह्या बाईने रडायचं नाटक केलं. आणि मग शैलेशने सांगितलं होतं आता बेठायचं आणि ती लफडं बिपडं बंद, 1-2 महिने. ती आता ह्यो काळ नाही ते करण्याचा, जरा सब्र, म्हणजे जरा दम काढ, आणि दम काढला ना की सगळे व्यवस्थित होणार आहे. पुढं आपल्याला आपणच मालकीनी झालं बा, सगळे बँक अकाउंट हे ते तिच्या नावे झाले, एवढं प्रॉपर्टीची मालकीन झाली 45 कोटीची. बाई तर मारण्याची खुश, इतकी खुश की काय सांगावं तुम्हाला, मारण्याची खुश, हवेतूनच चालायला लागली नुसती. 45 कोटीची मालकीन झाली आणि विषय म्हणजे खून पाचला. 15 दिवस गेलं, महिना गेला, 1.5 महिना गेला. आता एवढं सगळं गेलं तरी हे सगळे विसरले. तिच्या विरोधात कोणी कंप्लेंट नाही, काय नाही, कुठं पोलीस केस नाही, काय नाही, काय नाही. 45 कोटीची मालकीन झाली आणि एक गोष्ट विसरली, सगळेच विसरले. एक गोष्ट कुठली माहिती आहे का, की ह्या जगामध्ये काही नसलं ना, नियती आहे. कुणाचं कधी बरण कसं, आणि कसं आहे, दोन्ही हात पापाने भरले ना, शिव हात धुतला की हे हाताने हे हातावर पाणी टाकावंच लागतं. हा नियतीने लक्षात घेतलं की आले अति व्हायला लागले याच्यातलं, आता हे सापडले पाहिजेत. मग नियतीनेच कार्यक्रम केला आणि बुद्धी देतो नियती. नियती ते करता करीता ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे कुणाची हत्या करू नका, कुणाचं खून करू नका, आणि लफडी तर अजिबातच करू नका. ह्या घटनेमध्ये असं झालं की ही जी उर्मिला आहे, हिचा व्हॉट्सअपला जॉईंट होती. निमित्त मात्र बघा माणूस सापडतो कसा. खून पसलेला, 1.5 महिना होऊन गेलेलं घटनेला, सगळं व्यवस्थित झालेलं. लोक यायची, बाहेर तिला दर द्यायची, वाईट झालं वाईट झालं, आणि ती पैसे होती त्यामुळे तर अजून जास्त दर द्यायची. नुसते सफरचंद 1 नंबर क्वालिटीचे लेबल चिकटवलेलेच घेऊन यायची. तसले सफरचंद मोठा लेबल चिकटवलेले, तुम्हाला कळायचं नाही. आम्ही इकडे बाजारांनी काय, आम्हाला 3rd क्लास माल होतो, गोट्या बारकाल्या 100च्या 1.5 किलो, जाऊन द्या मारू द्या. ही उर्मिला इतकी खुश झाली, सगळे बँकेचे अधिकारी आले, तिच्या नाव अकाउंट, नॉमिनी, त्याचा विषयच नाही काय, एवढी मालकीन झाली, असं झालं तसं झालं. आयला म्हणले आता शैलेश बी माझ्याकडे एवढे 44 कोटी प्रॉपर्टी आली, सगळं आलं, पण नियतीने खेळ दाखवला. ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपला होती, आता ती काय व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे काय आपला झोपडपट्टीतला व्हॉट्सअप ग्रुप आहे का, किंवा कुठं गरीबाचा आहे का? तिच्या व्हॉट्सअप ग्रुपला मोठ्या अधिकाऱ्यांच्या बायका, अधिकारी, ती सगळी मोठ्याचं सगळंच मोठी त्यांनी सगळ्यांनी ते व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं. त्याचा फूट टाकला की माझ्या दुःख कोसळलं आणि नवरा गेले ॲक्शनमध्ये असतं. सगळ्यांनी तिचं सांत्वन केलं, ठीक आहे, तू धीर दिला. लोक आपले काम करतात, ते व्हॉट्सअपची मैत्री. शिला काय बुद्ध्या जाणवली काय नू, शिनी हिच्या बुद्धीत इतका फरक पडला. एवढी झाल्यावर शिनी त्या एक दिवस व्हॉट्सअपमध्ये संध्याकाळी, म्हणजे एक दिवस असं टाईप करताना टाकलं, सरळ एकच वाक्य टाकलं. मला तर अशी शंका आहे, माझ्या नवऱ्याचा घातपास असू शकतो, कारण त्यांची आठवण मला क्षणोक्षणी येते. तिला असं वाटलं
की हे सांगितलं त्या व्हॉट्सअपवाले परत मला, ती खुश होती नवरा गेला तिनेच मारला, पण ती खुश का होती, सगळं प्रॉपर्टी सगळं ताब्यात आलं ना, शिवाय देणारा संपला. मला तर अशी शंका आहे की माझ्या नवऱ्याचा घातपात असला पाहिजे आणि त्यांची मला क्षणोक्षणी आठवण होते. आता असं टाकलं, ते जो ग्रुपवर टाकलं ना, तिला लोक मला आता सांत्वन देते म्हणून ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद, असं तिच्या डोक्यात. त्या एका वाक्याचा परिणाम असा झाला की त्या ग्रुपला जे काय होते त्याच्यात माजी उपायुक्त सुद्धा होते. कुठले? पोलीसचे उपायुक्त, आयुक्त, ही सगळी वरची रँक आली, ध्यानात ठेवा. ते ऑर्डर देतात सीपीला, कमिशनरला, एसपीला, आणि ती मग बारकी आपले PSI, PI, फौजदार बिद्दार, कॉन्स्टेबल, शिपाई, ही सगळी खालची रँक आली, रँक असते पोलीसमध्ये. उपायुक्तांनी एखादा बघितला, आणि कसं असतं, काय माणसं रिटायर असले तरी त्यांचाच शिक्का चालतो. हा, ध्यानात ठेवा. त्यांनी अजूनही बऱ्याच गुन्ह्याच्या बाबतीत आता जे जॉईन असलेले पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत, त्या इलाक्यात ज्यांनी 20-20 वर्ष काम केलं, शोध लावले आहेत, त्या अधिकाऱ्यांना रिटायर जरी असते त्यांना फोन घेतात आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घेतात, आणि ते अधिकारी पण रिटायर जरी झाले, पगार जरी अर्धा झाला, तरी सेवा करायचं सोडत नाहीत. त्यांना सुद्धा सॅल्यूट आपला. त्यांनी हे करतात. तसं ह्या केसमध्ये सुद्धा ते उपायुक्त होते, त्यांनी लगेच म्हणला, काळजी करू नका, मी त्याची चौकशी लावतो. आणि एकच वाक्य त्यांनी टाकलं की त्यांनी त्या पोलीस स्टेशन लोकलला फोन केला. म्हणजे काय आहे, म्हणलं सर साधा अपघात आहे, असं तसं, जैन सर, अमकं तमकं बोलणं झालं. पोलिसांचं बोलणं थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणले ह्याची काय तुम्ही आज जाऊन खोलवर चौकशी केली का? म्हणले नाही केली, साधा ॲक्सिडेंट आहे, त्यात काय चौकशी करायची. मग त्यांनी तिथले जे PI आहेत त्यांना विशेष सूचना दिल्या, आणि वरिष्ठांच्या सूचना ऐकाव्या लागतात. ऑर्डरवर चालतं हे सगळं सिस्टीम. पहिल्यांदा जे मयत आहे त्याचे 2-3 90 दिवसाचे कॉल रेकॉर्ड तपासा, CDR म्हणतात त्याला, राजेशचा. त्याच्यानंतर त्याच्या पत्नीचा तपासा. आता हे कसं झालं, त्यांनी ऑर्डर दिली, म्हणलं एक कॉन्स्टेबल, तर त्यांनी आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक नवीन विभागाची स्थापना असते. डिजिटल म्हणजे सगळं असतं, विषय लय आतलं आहे, तुम्हाला लय आतलं कळायचं नाही. ही CDR काढला, त्याचे सर्वात जास्त कॉल कोणाला आहेत, काय आहे, तर ते आता तुम्हाला माहिती आहे, तो कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला उद्या काय काम करायचे, काय याचं, ते शेलिस्टला जास्त निघाले, त्याच्या बायकोला निघाले घरी. आता ते संबंधितच निघणार ना जास्त कॉल शेलिस्टला. का? ती बिल्डिंगचं काम चाललंय, कुठं काय लागलं, काय नाही लागलं, कसं काय, त्याला सांगणार ना तो. हे 2 निघाल्यानंतर शैलेश, वरून आदेशाला शैलेशची तपासा. राजेश, उर्मिला त्याची बायको, शैलेश, तिघांचे कॉल व्यवस्था तपासल्यावर ह्या तिघांचं कनेक्शन आहे असं दिसून आलं. म्हणजे शैलेश बायको संग इतका वेळ काय बोलतोय, बायको इतके कॉल, नवऱ्याच्या बायकोला नाही तेवढे शैलेशचे काय आहेत, कुठेतरी पाणी मुरतंय का. मग परत ते PIला फोन केला वरिष्ठांनी, हे त्रिकूट दिसतंय साहेब असं. म्हणले थांबा, ह्याच्यात नवरा कोण आहे त्याचे नका तपसू, आता शैलेशचे कोणाबरोबर कॉन्टॅक्ट आहे ते तपसा. हे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे लय वारावाड्याचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगतो, ते म्हणतात ना, काढणार म्हणजे काढणार, हा सुतावरून स्वर्ग, हा असा विषय. ते शैलेशचे तपासले काढले की त्याचे जास्त कॉल त्या दिवशी, घटनेच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी शो ड्रायव्हर इकोचा. आणि मग हाच ड्रायव्हरने ठोकले, काहीतरी आहे, पाणी मुरतंय, अख्खं पाणीच जातं, गायबच होतंय बा. उचला म्हणले, कोणाला? ते ड्रायव्हर. त्याची ड्रायव्हर चौकशी केली, त्याचं नाव आहे सुमित कटेरिया. उचलले पालखी, उचलले, दाब खावलं की जावं त्याला, काय ती मुतूच तर आणतात तेव्हा. हा, आधी लघवी येते, नंतर रक्त येतं. तुम्हाला ते कळायचं नाही, आतला विषय सांगू शकत नाही, तर बंधनं असतात. त्यामुळे ही गुन्हेगारी नाही केली तर तुम्ही ह्या वानगडीत पडूच नका, तुम्हाला सांगतो. उचलला, सगळे सापडले, तुम्हाला गुगलवर त्यांची सगळ्यांची फोटो स्टोरी सुद्धा उपलब्ध आहे, त्यात काय सुटू शकत नाही कोणी. शैलेश इतकं डोकं जोडून घेतलं त्यांनी त्या बाई पुढं. फक्त एक वाक्य, तुला देवाने जितकं सौंदर्य दिलंय ना, तुला हे नाही दिलं, मला अक्कल नाही दिली, तुला काय गरज होती सांग म्हणायची, की मला तर वाटतंय त्यांचा घातपात असला पाहिजे, मला त्यांची क्षणोक्षणी आठवण होते. तुझी झाली क्षणोक्षणी आठवण, मला पण हा, मला कुत्रा लागला सगळ्यांना इथं, वाटलं झालं म्हणला, मी किती गरिबीतून उभं केलं तर सगळं गेला 20 वर्ष ते बी आतमध्ये, आता सुट्टी नाही कोणाला. ही बाया बी गेली, आता काय कुठं त्याला कळाना मत कुठं वाटतं, हिला कळाना आता आरडावा बेडवर कोणाबरोबर. हे लय अवघड झाले लोकांचं. त्याच्यामुळं ह्या घटनेतून तुम्ही एवढे घ्या, कमीत कमी
आपली जी घरची लक्ष्मी काय काय बोलता हो तुम्हाला. आता काही जणांचं वेगळे, काही जणांना बाया म्हणजे माझ्याकडे आल त्या फोन केस तशा संदर्भाच्या बायाच लय हाणत्यात गाड्याला, तुम्हाला हाणत्यात मारत्यात, तुम्हाला मोबाईल फोडून टाकत्यात, शर्टाच्या गोंड्या तोडत्यात, त्यांचं गोष्ट वेगळी आहे. पण बऱ्याच जण पुरुष हा स्वतःच्या बायकोला जास्त दुःखात ठेवतोय, शिव्या देतोय, काय देतोय. त्यांनी सावध घ्या, बोध घ्या, तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. कारण नागाचं पिल्लू बारीक करंगळीवाणी जरी असलं, त्याला एकदा दोनदा ते पळून जाण्यापर्यंत तिसऱ्या वेळेस मारा, ते चिचुकेवाणी कोणा पण फडी काढल्याशिवाय राहणार नाही. कारण ते नाग आहे, तो त्याचा गुणधर्म आहे. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या लक्ष्मीला व्यवस्थित तिची किंमत द्या. आता लक्ष्मीपूजन बी आलंय आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, गट बसणार आहेत. आता घटस्थापना 9 दिवस स्त्रीच्या शरीरामध्ये आत्म्यामध्ये आदिमाया शक्ती देवीचा वास असतो. म्हणजे वास असतो म्हणजे ते उपास धरते, सगळं धरते. तर 9 दिवस तुमचा सगळं उपाशी ध्यानात ठेवा. नाही तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. हा ध्यानात ठेवा. हा रामकृष्ण हरी माऊली.